राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत थकीत कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने 2026-27च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 35 ते 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 1.5 लाख शेतकऱ्यांचे जवळपास 1400 कोटी रुपयाचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी अटी आणि निकष 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले पीक कर्जच या योजनेत विचारात घेतले जाईल. काही प्रकरणांमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित कर्जाचा कालावधी 30 जून 2026 पर्यंत लागू होऊ शकतो. ही योजना मुख्यतः थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहे. नियमित कर्जदारांना वेगळ्या स्वरूपात अनुदान दिले जाणार आहे. थकीत कर्जदार 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जदार 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान. आधार प्रमाणीकरण अनिवार्य. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणीकरण न केल्यास कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आधार प्रमाणीकरण कसे कराल? आधार प्रमाणीकरण ही ओळख पडताळणीची प्रक्रिया असून ती OTP, फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनद्वारे केली जाते. फार्मर ID चे महत्त्व. ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून फार्मर ID तयार करणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार असून कर्जबाजारीपणातून बाहेर पडण्यास आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यास मदत करणार आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.